8-13 उत्पादन उद्योग मराठी सोल्युशन विभाग बी. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. भारतमा खांड आणि खांड सरीना कारखाना कया स्थापाया छे? शा माटे? उत्तर. ऊसाच्या रसातून गूळ तयार करण्याचा उद्योग भारतात अति प्राचीन आहे. साखर आणि खांडसरीचे कारखाने ऊसाच्या शेतीजवळ स्थापन करण्यात येते. उदाहरणार्थ महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात वगैरे ठिकाणी साखरेचे कारखाने आहेत. प्रश्न दुसरा. रेल्वे इंजिनना प्रकार जणावी तेना उपयोगना स्थळो जणाव. उत्तर. रेल्वे इंजिन 3 प्रकारची आहेत. पहिले वाफेवरचे इंजिन, दुसरे डिझेल इंजिन आणि तिसरे विद्युत इंजिन. वाफेवर चालणारी इंजिने पर्यावरणाच्या हेतूने चालणाऱ्या हेरिटेज रेल्वेत उपयोगात घेतात. डिझेल आणि विद्युत इंधनांचे उत्पादन पश्चिम बंगाल, मिहिजाय मध्ये चित्तरंजनदास लोकोमोटिव्ह वर्क्स, वाराणसीत डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स आणि जमशेदपूर टाटा लोकोमोटिव्ह वर्क्समध्ये होते. प्रश्न 3. भारतना रासायनिक खातर उद्योगोनी टूंकमा माहिती आपो. उत्तर. भारतात रासायनिक खतांचा सर्वप्रथम कारखाना इसवी सन 1906 मध्ये तमिळनाडूच्या राणीपेट येथे स्थापित करण्यात आला. या उद्योगाचा विकास फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारा प्रस्थापित बिहारच्या सिंदरी एककपासून झाला. गुजरातात, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब आणि केरळमध्ये खत उद्योग केंद्र झाले आहेत. गुजरातमध्ये कलोल, कंडला, हजीरा, भरूच, वडोदरा वगैरे स्थानांवर रासायनिक खतांचे कारखाने आहेत. प्रश्न 4. सुतराऊ कापडना उद्योग सामेना पडकारो जणाव. उत्तर. भारताच्या औद्योगिक अर्थव्यवस्थेत कापड उद्योगाचे प्रमुख स्थान आहे. हा उद्योग सुमारे 3.5 कोटी लोकांना रोजगारी देतो. चीननंतर सुती कापडाच्या उद्योगात व निर्यातीत भारत द्वितीय स्थानी आहे. मुंबईत सर्वप्रथम सुती कापडाची गिरणी स्थापन झाली. सुती कापडाच्या गिरण्या सुरुवातीला मुंबई आणि अहमदाबादमध्ये स्थापन झाल्या होत्या. आज सुती कापडाच्या गिरण्या देशातून सुमारे 100 शहरात आल्या. प्रश्न 5. भारतनो शण उद्योग कई समस्यानो सामनो करी રહ્યો છે? उत्तर. आज विविध चीजवस्तू पॅकेजिंगमध्ये अन्य विकल्पांमुळे तागाची मागणी कमी झाली. जास्त उत्पादन खर्च आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तागाची मागणी कमी होणे यासारख्या समस्यांचा ताग उद्योग सामना करीत आहे. ताग हे दुसऱ्या क्रमांकावर येणारा भारताचा मुख्य उद्योग आहे. प्रश्न 6. संकल्पना समजाव. उद्योग मानवाने स्वतःच्या बौद्धिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षमतेप्रमाणे नैसर्गिक संसाधनांच्या स्वरूपाला बदलून उपयोगात घेता येईल अशा प्रक्रियेला उद्योग असे म्हणतात. प्रश्न 7. संकल्पना समजाव. मोठा पाया परनो उद्योग. उत्तर. ज्या उद्योगात जास्त मोठ्या संख्येने रोजी मिळू शकतो त्यांना मोठे उद्योग असे म्हणतात. उदाहरणार्थ सुती कापड उद्योग. प्रश्न 8. संकल्पना समजाव. नाना पाया परनो उद्योग. उत्तर. जे उद्योग एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या मालकीचे व संचालन खालचे असतील आणि अशा उद्योगात श्रमिकांची संख्या कमी असेल त्यांना लहान उद्योग असे म्हणतात. प्रश्न 9. पश्चिम बंगाळमा शण उद्योग शाती વધુ વિકસ્યો. उत्तर. तागला संसाधित साफ करण्यासाठी पुष्कळ पाण्याची जरूर पडते. त्यामुळे बहुतेक गिरण्या हुगली नदीच्या किनाऱ्यावर आलेल्या आहेत. स्वस्त मानवश्रम, बँक आणि विमा सुविधा सोय, निर्यात करण्यासाठी बंदरांची सोय यामुळे पश्चिम बंगाल हा उद्योग केंद्रित झाला. प्रश्न 10. गुजरातना कागळ उद्योगना 4 केंद्रो जणाव. उत्तर. अहमदाबाद,
राजकोट, सुरत, वापी, वलसाड आणि वडोदरा. પ્રશ્ન 11. ગુજરાતમાં રાસાયણિક ખાતરનો ઉદ્યોગ ક્યાં ક્યાં સ્થાપિત થયેલ છે? ઉત્તર કલોલ, કંડલા, હાજીરા, ભરૂચ, વડોદરા અને ઇત્યાદિ. પ્રશ્ન 12. સિમેન્ટ બનાવવા માટે કયા કાચા માલની જરૂર પડે છે? ઉત્તર ચૂનખડીचा दगड, कोळसा, चिरोडी, बॉक्साइट, चिकणमाती हे सिमेंट तयार करण्यासाठी कच्चा माल आहेत. प्रश्न 13. पर्यावरणीय अतिक्रमणने रोखवा गमे ते 4 उपायो लखो. पहिला, औद्योगिक विकासाच्या योग्य आयोजनाने प्रदूषणाचे प्रमाण कमी करता येईल. दुसरे, यंत्राची गुणवत्ता आणि इंधनांची निवडाद्वारे पण प्रदूषण कमी करता येते. तिसरे, हवेत उत्सर्जित होणाऱ्या प्रदूषणाला फिल्टर, स्क्रवत यंत्रे, प्रेसिपिटेटर्स द्वारे नियंत्रित करता येते. चौथे, उद्योगांच्या प्रदूषित पाण्याला नद्यांमध्ये सोडण्यापूर्वी शुद्धीकरणाने जल प्रदूषण नियंत्रित करण्यात येते. विभाग डी, नकाशा. श्रीनगर, धारीवाल, गोरखपूर, लोखंड पोलाद, हावडा, अंकलेश्वर, कोइंबतूर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.